नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि नवनवीन व्हिडिओचे तुम्हाला जर अपडेट मिळवायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। माझे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असतील तर लाईक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओच्या लिंक आपल्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त तुम्ही शेअर करा, म्हणजे त्यांनाही या व्हिडिओचा फायदा करून घेता येईल। लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स प्रॉब्लेम सेट 1 मधील क्वेश्चन नंबर 6 सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन। याच्यामध्ये फोर्थ एक्झाम्पल बघा काय आहे। 7x - 2y upon xy is equal to 5 and 8x plus 7y upon xy is equal to 15। सोल्यूशन सुरुवातीला फर्स्ट इक्वेशन घेऊया। काय पहा, 7x - 2y upon xy is equal to 5। आता हा अपॉन xy हा 7x ला द्यायचा आहे, त्याचबरोबर 2y ला द्यायचा आहे, म्हणजे काय येणार पहा, 7x upon xy minus 2y upon xy is equal to काय येणार आहे 5। आता हा x ला x कॅन्सल झाला, म्हणजे काय राहिला पहा, 7 upon y मायनस y ला y कॅन्सल झाला, म्हणजे राहिला काय 2 upon x is equal to 5। राइट दिस इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax plus by is equal to c। मीन्स काय येणार आहे पहा, मायनस 2 upon x प्लस 7 upon y is equal to 5। याला आपण इक्वेशन नंबर काय देऊया, 1 देऊया। आता सेकंड इक्वेशन काय आहे पहा, 8x plus 7y अपॉन xy इज इक्वल टू 15। आता हे अपॉन xy जो आहे तो 8x ला द्यायचा आहे, त्याचबरोबर 7y ला द्यायचा आहे, म्हणजे काय येणार पहा, 8x अपॉन xy प्लस 7y अपॉन xy इज इक्वल टू 15। x ला x गेला, राहिला काय पहा 8 अपॉन y प्लस y1 जार y y1 जार y, म्हणजे राहिला काय 7 अपॉन x इज इक्वल टू 15। आता हे इक्वेशन 7 अपॉन x प्लस 8 अपॉन y इज इक्वल टू 15, याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, सेकंड देऊया। आता याच्यामध्ये आपण रिप्लेस करूया। रिप्लेसिंग 1 अपॉन x बाय m। 1 अपॉन x जो आहे तो 1 अपॉन x आपण काय करूया, रिप्लेस करूया कशानं, m न, अँड 1 अपॉन y बाय n इन इक्वेशन्स 1 and 2 we get। इक्वेशन 1 आणि 2 मध्ये 1 अपॉन x ऐवजी m आणि 1 अपॉन y ऐवजी n आपण काय करूया, ठेवूया। आता हे -2 आणि हे 1 अपॉन x, म्हणजे काय येणार आहे -2m प्लस 7 1 अपॉन y ऐवजी काय येणार आहे n इज इक्वल टू काय येणार आहे 5। याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 3 देऊया। आणि सेकंड मध्ये ही बदल केला तर आपण काय येणार आहे पहा, 7m प्लस 8n इज इक्वल टू काय येणार आहे 15। याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 4 देऊया। आता 3 आणि 4 मध्ये आपण m चा कोएफिशिएंट काय करूया, सेम करूया, म्हणजे या ठिकाणी -2 कोएफिशिएंट आहे, या ठिकाणी 7 आहे, म्हणजे खालच्या कोएफिशिएंट न वरती 7 न मल्टिप्लाय करूया आणि वरचा 2 कोएफिशिएंट आहे त्याला खाली 2 न मल्टिप्लाय करूया। काय लिहावं लागेल पहा, मल्टिप्लाइंग both sides of equation 3 by 7। 7 न मल्टिप्लाय करूया, काय येणार पहा, -2m into 7 प्लस 7n into 7 is equal to 5 into 7। काय आलं पहा, -2 into 7 minus 7 2s are 14m plus 7 7s are 49n is equal to 7 5s are 35। याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया, 5 देऊया। आता
4 इक्वेशनला आपण काय करूया 2 न मल्टिप्लाय करूया. मल्टिप्लाइंग both sides of equation 4 by 2. 2 न आपण काय करूया मल्टिप्लाय करूया. 2 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे पहा 7m into 2 plus 8n into 2 is equal to 15 into 2. 7m into 2, 7 2s are 14m plus 8 2s are 16n is equal to 15 2s are 30. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 6 देऊया. आता -14m plus 14m काय होणार आहे कॅन्सल होणार आहे. म्हणजे 5 आणि 6 ची आपल्याला काय करावं लागणार आहे ऍडिशन करावं लागणार आहे. ऍडिंग इक्वेशन 5 and 6. 5 आणि 6 चे ऍडिशन करूया. 5 इक्वेशन काय आहे पहा -14m plus 49n is equal to 35. आणि 6 इक्वेशन काय आहे पहा 14m plus 16n is equal to 30. आता या ठिकाणी ऍडिशन करूया. -14m plus 14m काय होणार आहे कॅन्सल. 9 and 6 15 carry over 1 4 and 1 5 and 1 6 65n is equal to 5 3 and 3 6. Therefore n is equal to 65 upon 65. Therefore n is equal to 1. n ची व्हॅल्यू जी आहे ती n ची व्हॅल्यू काय आली 1 आली. ही व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपण काय करूया इक्वेशन 4 मध्ये काय करूया पुट करूया. पुट n is equal to 1 in equation 4. इक्वेशन 4 काय आहे पहा 7m plus 8n is equal to 15. 7m ला 7m plus 8 into n ची व्हॅल्यू काय आहे 1 is equal to 15. 7m ला 7m plus 8 ones are 8 is equal to 15. 7m is equal to 15. हा प्लस 8 राइट साइडला गेला काय होणार आहे -8. Therefore 7m is equal to 15 minus 8 7. Therefore m is equal to 7. 7 ने मल्टीप्लाई केले 7 ने डिवाइड करूया. Therefore m is equal to 1. Now 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to n. आता हा 1 upon x ला 1 upon x येणार आहे is equal to m ची व्हॅल्यू काय आली पहा 1. 1 means 1 upon 1 and 1 upon y is equal to n ची व्हॅल्यू आपली काय आलेली आहे 1. 1 means 1 upon 1. आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x ones are x is equal to 1 ones are 1 and y ones are y is equal to 1 ones are 1. Therefore xy is equal to x ची व्हॅल्यू 1 आली y ची व्हॅल्यू 1 आली. 1 1 is the solution. हे याचं काय असेल आन्सर असेल. फिफ्थ एक्झाम्पल पहा 1 upon 2 into bracket 3x plus 4y plus 1 upon 5 into bracket 2x minus 3y is equal to 1 upon 4 and 5 upon 3x plus 4y minus 2 upon 2x minus 3y is equal to minus 3 upon 2. Solution. सुरुवातीला इक्वेशन फर्स्ट घेऊया. काय आहे पहा 1 upon 2 into bracket 3x plus 4y plus 1 upon 5 into bracket 2x minus 3y is equal to 1 upon 4. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा 1 upon 2 साइडला घेऊया. 1 upon 2 into 1 upon 3x plus 4y प्लस हा 1 upon 5 साइडला घेऊया. 1 upon 5 into 1 upon 2x minus 3y is equal to काय येणार आहे 1 upon 4. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. त्यानंतर सेकंड इक्वेशन पहा 5 upon 3x plus 4y minus 2 upon 2x minus 3y is equal to minus 3 upon 2. या ठिकाणी 5 साइडला घेऊया. 5 into 1 upon
3x plus 4y minus 2 into 1 upon 2x minus 3y is equal to minus 3 upon 2. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता आपण रिप्लेस करूया 1 upon 3x plus 4y ऐवजी आपण काय करूया m रिप्लेस करूया आणि 1 upon 2x minus 3y ऐवजी n रिप्लेस करूया. Replacing 1 upon 3x plus 4y by m and 1 upon 2x minus 3y by n in equations 1 and 2 we get. इक्वेशन 1 आणि 2 मध्ये याप्रमाणे काय करूया आपण बदल करूया. इक्वेशन 1 मध्ये बदल केला तर हा 1 upon 2 ला 1 upon 2 1 upon 3x plus 4y ऐवजी काय घ्यायचा m प्लस 1 upon 5 ला 1 upon 5 1 upon 2x minus 3 ऐवजी काय घ्यायचा n is equal to काय येणार आहे 1 upon 4. या ठिकाणी याला इक्वेशन नंबर आपण काय देणार आहोत 3 देणार आहोत. त्यानंतर सेकंड इक्वेशन मध्ये त्याच पद्धतीने बदल करूया 5 1 upon 3x plus 4y ऐवजी m येणार प्लस या ठिकाणी काय पहा मायनस आहे मायनस 2 1 upon 2x minus 3 ऐवजी काय येणार आहे n is equal to minus 3 upon 2. याला इक्वेशन नंबर आपण काय देणार आहोत 4. आता 3 इक्वेशन कडे जर पाहिलं तर या ठिकाणी काय पहा अपॉन 2 अपॉन 5 आणि अपॉन 4 म्हणजे 2 5 आणि 4 चा आपल्याला काय काढायचा एलसीएम काढायचा. आपण याचा एलसीएम काढूया. सुरुवातीला 2 न भाग घालूया 2 1 जार 2 5 ला जात नाही बघ 5 आहे असा लिहायचा आहे 2 2 जार 4 परत 2 न भाग 1 5 2 1 जार 2 परत 5 1 1 1 म्हणजे याचा एलसीएम जो आहे तो एलसीएम किती आला पहा 5 2 जार 10 10 2 जार 20 20 आला नाही म्हटल्यानंतर मल्टिप्लाइंग both sides of equation 3 by 20 20 आपण काय करूया मल्टिप्लाय करूया म्हणजे काय येणार आहे पहा 1 upon 2m into 20 plus 1 upon 5n into 20 is equal to 1 upon 4 into 20 म्हणजे काय आलं पहा 2 10s are 20 म्हणजे काय आला 10m plus 5 4s are 20 म्हणजे काय आला 4n is equal to 4 5s are 20. हे आलं इक्वेशन नंबर आपलं काय झालं 5 झालं. आता 4 इक्वेशन मध्ये काय आहे पहा अपॉन 2 आहे अपॉन 2 आहे म्हणजे या ठिकाणी मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय काय करूया आपण 2 करूया. मल्टिप्लाइंग both sides of equation 4 by 2 2 न मल्टिप्लाय करूया म्हणजे काय येणार आहे पहा 5m into 2 minus 2n into 2 is equal to minus 3 upon 2 into 2 मग काय आलं पहा 2 5s are 10m minus 2 2s are 4n 2 ला 2 कॅन्सल झाला काय राहिला -3. याला इक्वेशन नंबर आपण काय दिलेला आहे 6 दिलेला आहे. आता 5 आणि 6 मध्ये पहा प्लस 4n मायनस 4n काय होणार आहे कॅन्सल होणार आहे म्हणजे ऍडिंग इक्वेशन आपल्याला काय करावं लागणार आहे 5 and 6 करावं लागणार आहे. या ठिकाणी लिहूया आपण ऍडिंग इक्वेशन 5 and 6 5 इक्वेशन काय आहे पहा 10m plus 4n is equal to 5 आणि 6 इक्वेशन काय आहे पहा 10m minus 4n is equal to -3. याची आपण ऍडिशन करूया 10m plus 10m 20m plus 4n minus 4n काय झाला कॅन्सल 5 minus 3 काय आला 2. therefore m is equal to 2 ला 2 20 ने मल्टिप्लाय केले 20 ने डिवाइड करा therefore m is equal to 2 1s are 2 2 10s are 20 म्हणजे m ची व्हॅल्यू जी आहे
ती m ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 1/10 आली. आता ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण काय करूया इक्वेशन 5 मध्ये पुट करूया. पुट m is equal to 1/10 in equation 5. इक्वेशन 5 काय आहे पहा 10m प्लस 4n is equal to 5. याच्यामध्ये पुट करूया 10 इंटू m ची व्हॅल्यू काय आहे पहा 1/10 प्लस 4n is equal to 5. 10 ला 10 कॅन्सल झाला म्हणजे राहिला काय 1 प्लस 4n is equal to 5. हा प्लस 1 राईट साइडला घेऊया काय होणार आहे -1 म्हणजे काय येणार पहा 4n is equal to 5 minus 1. Therefore 4n is equal to 5 minus 1 4. Therefore n is equal to 4. 4 ने मल्टिप्लाय केले 4 ने डिवाइड करा. Therefore n is equal to काय आला 1 आला. नाव आता आपण काय रिप्लेस केलं होतं पहा नाव 1/3x plus 4y. 1/3x plus 4y is equal to m and 1/2x minus 3y is equal to n रिप्लेस केला होता. मग आता या ठिकाणी पहा 1/3x plus 4y is equal to m ची व्हॅल्यू काय आली आपली 1/10. आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 3x plus 4y 1 जार 3x plus 4y is equal to 10 1 जार 10. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 7 देऊया. आता इकडे पहा 1/2x minus 3y is equal to n ची व्हॅल्यू जी आहे ती n ची व्हॅल्यू काय आली 1. 1 मीन्स 1/1 लिहूया आपण 2x minus 3y 1 जार 2x minus 3y is equal to 1 1 जार 1. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 8 देऊया. आता याच्यामध्ये पहा आपण y चा कोएफिशियंट काय आहे या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी काय आहे 3. म्हणजे याला आपण काय करूया 3 ने मल्टिप्लाय करूया आणि याला आपण काय करूया 4 ने मल्टिप्लाय करूया. म्हणजे काय येणार पहा मल्टिप्लाइंग इक्वेशन 7 by 3. मल्टिप्लाइंग both sides of equation 7 by 3. आपण ह्या 7 ला काय करूया 3 ने मल्टिप्लाय करूया म्हणजे काय येणार आहे पहा 3x into 3 plus 4y into 3 is equal to 10 into 3. काय येणार पहा 3 3s are 9x plus 4 3s are 12y is equal to 10 3s are 30. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 9 देऊया. आता इक्वेशन 8 ला काय करायचं आपल्याला 4 ने मल्टिप्लाय करायचंय. मल्टिप्लाइंग both sides of equation 8 by 4. 4 ने मल्टिप्लाय करूया काय येणार आहे पहा 2x into 4 minus 3y into 4 is equal to 1 into 4. काय आला पहा 2 4s are 8x minus 3 4s are 12y is equal to 4 1s are 4. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 10 देऊया. आता 9 आणि 10 कडे पहा प्लस 12y मायनस 12y काय होतो कॅन्सल म्हणजे ऍडिंग इक्वेशन 9 and 10. 9 आणि 10 चे आपण काय करूया ऍडिशन करूया. 9 इक्वेशन काय आहे पहा 9x plus 12y is equal to 30 आणि 10 इक्वेशन काय आहे पहा 8x minus 12y is equal to 4. याचे ऍडिशन करूया 9 and 8 17x plus 12y minus 12y कॅन्सल 30 plus 4 34. Therefore x is equal to 34. इकडे 17 ने मल्टिप्लाय केले 17 ने डिवाइड करा. Therefore x is equal to 17 1 जार 17 17 2 जार 40. म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे ती काय आलेली आहे 2 आलेली आहे. आता x is equal to 2 ही जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करूया 9 मध्ये पुट करूया. पुट
x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 9. इक्वेशन 9 काय आहे पहा आपलं, 9x प्लस 12y इज इक्वल टू 30. 9 ला 9 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे 2 प्लस 12y इज इक्वल टू 30. 9 2s are 18 प्लस 12y इज इक्वल टू 30. हा प्लस 18 राईट साइडला घेऊया, म्हणजे काय येणार आहे पहा, 12y इज इक्वल टू 30 प्लस 18 राईट साइडला गेला मायनस 18. 12y इज इक्वल टू 30 मायनस 18 12. Therefore y is equal to 12 upon 12. Therefore y is equal to 12 1s are 12, 12 1s are 12, म्हणजे y ची व्हॅल्यू जी आहे ती या ठिकाणी काय आली 1 आली. Therefore xy is equal to x ची व्हॅल्यू काय आली 2, y ची व्हॅल्यू काय आली 1. 2 1 is the solution. हे याचं काय असेल, आन्सर असेल. क्वेश्चन 7 पहा, सॉल्व द फॉलोइंग वर्ड प्रॉब्लेम्स. याच्यामधील फर्स्ट एक्झाम्पल पहा, अ 2 digit number and the number with digits interchange add up to 143. In the given number, the digit in units place is 3 more than the digit in the tens place. Find the original number. आपल्याला या ठिकाणी ओरिजिनल नंबर काढायचा आहे. या ठिकाणी पूर्ण ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. Let the digit in units place is x and that in the tens place is y. Therefore the number. आता नंबर काढत असताना या ठिकाणी पहा, टेन्स प्लेसला जो डिजिट आहे त्याला आपण 10 ने मल्टिप्लाय करायचंय. 10 डिजिटला 10 प्लेसला कोण आहे y. y ला 10 ने मल्टिप्लाय केलं काय येणार आहे 10y. 10y प्लस युनिट प्लेसचा नंबर जो आहे तो काय आहे x. The number obtained by interchanging the digits. आता डिजिट्स काय करूया, इंटरचेंज करूया. युनिट प्लेसला काय जाणार आहे y आणि टेन्स प्लेसला काय येणार आहे x. म्हणजे आता या ठिकाणी टेन्स प्लेसला आपल्याला 10 ने मल्टिप्लाय करावं लागेल. x इंटू 10 10x प्लस युनिट प्लेसला काय आहे y. अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन. आता फर्स्ट कंडिशन या गणितामध्ये काय दिलेली आहे पहा, a 2 digit number and the number with digits interchanged add up to 143. या ठिकाणी दिलेला आहे पहा, 2 digit number plus the number obtained by interchanging the digits is equal to 143. आता 2 digit number आपल्याला कोणता मिळालेला होता 10y plus x आणि इंटरचेंज केल्यानंतर कोणता नंबर मिळालेला होता पहा 10x plus y. या ठिकाणी लिहावं लागेल 10x plus y is equal to 143. आता या ठिकाणी पहा x plus 10x, x plus 10x 11x plus 10y plus y 11y is equal to 143. आता याच्यामध्ये 11 काय निघणार आहे, कॉमन निघणार आहे. 143 ला आपल्याला काय करावं लागणार आहे पहा, 11 कॉमन निघला तर x plus y राहणार आणि 11 ला काय करावं लागणार आहे 143 ला डिवाइड करावं लागणार आहे. 143 डिवाइड बाय 11, 11 1s are 11, 4 minus 1 3, 1 minus 1 0, 3, 11 3s are 33. म्हणजे या ठिकाणी 143 ला 11 ने डिवाइड केलं तर या ठिकाणी किती येणार आहे 13 येणार आहे. म्हणजे x plus y is equal to काय आलेला आहे 13. फ्रॉम द सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय म्हणते पहा, इन द गिवन नंबर द डिजिट्स इन युनिट्स प्लेस. डिजिट्स इन युनिट्स प्लेस इज मीन्स इज इक्वल टू 3 मोर केलेला आहे the digit in the tens place. Digit in the tens place plus 3. आता या ठिकाणी digit in units place, unit place ला कोण आहे x is equal to digit in tens place. tens place ला कोण आहे पहा y plus 3. आता हा प्लस y इकडे आणला काय होणार आहे x minus y is equal to 3. हे इक्वेशन नंबर काय झालं सेकंड. आता या ठिकाणी पहा प्लस y minus y काय होणार आहे कॅन्सल. म्हणजे ऍडिंग इक्वेशन 1 and 2 डायरेक्ट ऍडिशन केलेली आहे. प्लस y मायनस y कॅन्सल झाला, x प्लस x 2x आणि 13 प्लस 3 काय येणार आहे 16. 2 ने इकडे मल्टिप्लाय केले, 2 ने डिवाइड करा, 2 8 झाला 16, x इज इक्वल टू काय आला 8. पुटिंग दिस व्हॅल्यू x इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे पहा, x प्लस y इज इक्वल टू 13. त्याच्यामध्ये x इज इक्वल टू काय ठेवायचा 8, x च्या जागेवरती 8 ठेवला प्लस काय येणार आहे
y इज इक्वल टू 13. देअरफॉर y इज इक्वल टू 13 ला 13 प्लस 8 राईट साइडला गेला -8 होईल. 13 - 8 काय होणार आहे 5. y ची व्हॅल्यू काय आली या ठिकाणी 5. द ओरिजिनल नंबर इज, ओरिजिनल नंबर आपला काय होता पहा 10y + x. 10y + x इज इक्वल टू 10 इंटू y ची व्हॅल्यू काय आहे 5 प्लस 8. 10 5 जार 50, 50 प्लस 8 58. ओरिजिनल नंबर जो आहे तो ओरिजिनल नंबर या ठिकाणी किती आलेला आहे 58 आलेला आहे. कांताबाई bought 1.5 kilogram tea and 5 kilogram sugar from a shop. She paid ₹50 as return for rickshaw. Total expense was 700 rupees. Then she realized that by ordering online the goods can be bought with free home delivery at the same price. So next month she placed the order online for 2 kilogram tea and 7 kilogram sugar. She paid 880 rupees for that. Find the rate of sugar and tea per kilogram. आता या ठिकाणी पहा सेकंड एक्झाम्पल मध्ये सोल्युशन काय फाइंड करायचं सांगितलंय बघा. फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर किलोग्रॅम. पर किलोग्रॅम म्हणजे एका किलोचा रेट शुगर आणि आपल्याला कशाचा काढायचा आहे टीचा काढायचा आहे. लेट द रेट ऑफ शुगर per kilogram be ₹X and the rate of tea per kilogram be ₹Y. आता या ठिकाणी पहा शुगरचा रेट जो आहे तो शुगरचा रेट आपण X घेतलेला आहे आणि टीचा जो रेट आहे तो टीचा रेट आपण काय घेतलेला आहे Y घेतलेला आहे. आता फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हणतोय पहा. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय घातलेली आहे या ठिकाणी आपल्याला कांताबाई बॉट 1.5 किलोग्रॅम टी. म्हणजे या ठिकाणी 1.5 किलोग्रॅम काय घेतलेला आहे टी घेतलेला आहे. मग आपल्याला या ठिकाणी कॉस्ट ऑफ 1.5 किलोग्रॅम टी प्लस अजून काय घेतलंय पहा 5 किलोग्रॅम शुगर घेतलेली आहे. मग 5 किलोग्रॅम शुगरची कॉस्ट काढूया. कॉस्ट ऑफ 5 किलोग्रॅम शुगर प्लस अजून याच्यामध्ये काय झालं शी पेड ₹50 ॲज रिटर्न फेअर फॉर रिक्षा. रिक्षासाठी काय घालवले 50 रुपये घालवले. या ठिकाणी फेअर फॉर रिक्षा किती आहे. फेअर फॉर रिक्षा इज इक्वल टू या ठिकाणी तिने किती पैसे घालवले आहेत याच्यासाठी टोटल एक्सपेन्स वॉज ₹700. या सगळ्या गोष्टीसाठी तिने या ठिकाणी काय घालवले 700 रुपीज घालवले आहेत. लक्षात आले का पहा. फर्स्ट कंडिशन मध्ये काय दिलेलं आहे 1.5 किलोग्रॅम टी कॉस्ट ऑफ 1.5 किलोग्रॅम टी प्लस 5 किलोग्राम शुगर कॉस्ट ऑफ 5 किलोग्राम शुगर प्लस 50 रुपीज रिटर्न फेअर फॉर रिक्षा इज इक्वल टू 700. आता या ठिकाणी पहा 1 किलोग्रॅम टी ची प्राइस काय आहे Y. मग 1.5 किलोग्रॅम टी ची काय येणार आहे 1 and 1/2y प्लस कॉस्ट ऑफ 5 किलोग्रॅम शुगरची प्राइस काय आहे या ठिकाणी X. म्हणजे या ठिकाणी 5 किलोग्रॅम ची काय येणार आहे 5x प्लस फेअर फॉर रिक्षा किती आहे 50 इज इक्वल टू काय येणार आहे 700. आता 1/2 मीन्स 2 1s are 2, 2 and 1 3/2y प्लस 5x प्लस 50 राईट साइडला नेऊया 700 प्लस 50 राईट साइडला गेल्यावर काय होणार आहे -50. आता या ठिकाणी काय येणार पहा 5x प्लस 3/2y इज इक्वल टू 700 - 50 650. या ठिकाणी (2) आहे म्हणजे मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन बाय काय करूया 2 करूया. मल्टिप्लाइंग both sides of equation by 2. 2 ने जर आपण मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे पहा 5x × 2 प्लस 3/2y × 2 is equal to 650 × 2. 5 × 2 10x प्लस 2 ला 2 गेला काय राहिला 3y
इज इक्वल टू 2 zeros are 0, 2 5s are 10 ला 0 कॅरी ओव्हर 1, 2 6 are 12 and 1 13. हे इक्वेशन नंबर आपलं काय आलं फर्स्ट आलं. आता सेकंड कंडिशन काय म्हणते पहा. फ्रॉम द सेकंड कंडिशन सेकंड कंडिशनला काय केले पहा. शी रिलीज्ड दॅट बाय ऑर्डरिंग ऑनलाइन द गुड्स कॅन बी बॉट विथ free home delivery at the same price. So next month she placed the order online for 2 kilogram tea. Cost of 2 kilogram tea plus 7 kilogram sugar. Cost of 7 kilogram sugar is equal to किती दिलेला आहे या ठिकाणी 880. आता या ठिकाणी पहा टी ची प्राइस काय आहे y म्हणजे 2 किलोग्रॅमला काय येणार आहे 2y प्लस कॉस्ट ऑफ शुगर किती आहे x पर किलोग्रॅम 7 किलोग्रॅमला काय होणार आहे 7x इज इक्वल टू 880 मीन्स 7x प्लस 2y इज इक्वल टू 880. आता इक्वेशन नंबर आपण काय देऊया 2 देऊया. आता या ठिकाणी आपण y चा कोइफिशियंट काय करूया सेम करूया. या ठिकाणी y चा कोइफिशियंट 3 आहे, या ठिकाणी y चा कोइफिशियंट 2 आहे. म्हणजे याला या ठिकाणी आपण काय करूया 2 न मल्टिप्लाय करूया आणि या इक्वेशनला आपण काय करूया 3 न मल्टिप्लाय करूया. आता पहा या ठिकाणी मल्टिप्लाइंग इक्वेशन 1 मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 1 बाय 2 न मल्टिप्लाय करूया. 2 न मल्टिप्लाय केलं तर काय येणार आहे पहा 10x इंटू 2 प्लस 3y इंटू 2 इज इक्वल टू 1300 इंटू 2. 10x इंटू 2 20x प्लस 3y इंटू 2 6y इज इक्वल टू 20 13 2 जार 26. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. आता या ठिकाणी 2 इक्वेशनला आपण काय करायचं आहे 3 न मल्टिप्लाय करायचं आहे. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 3 न मल्टिप्लाय करूया. 7x इंटू 3 प्लस 2y इंटू 3 is equal to 880 into 3. 7x into 3 21x plus 2y into 3 6y is equal to 0 ला 0. 3 8s are 24 carry over 2 3 8s are 24 and 2 26. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 4 देऊया. आता या ठिकाणी पहा प्लस y आहे दोन्हीचे आपल्याला काय करावं लागणार आहे सबट्रॅक्शन करावं लागणार आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4 सबट्रॅक्टिंग इक्वेशन 3 फ्रॉम 4 3 इक्वेशन जे आहे ते आपण 4 मधून सबट्रॅक्ट करूया. 4 इक्वेशन काय आहे पहा 21x प्लस 6y इज इक्वल टू 2640 आणि 3 इक्वेशन काय आहे पहा 20x प्लस 6y इज इक्वल टू 2600. याचा आपण काय करणार आहोत सबट्रॅक्शन करत असताना प्रत्येक पदाचं चिन्ह खालच्या काय करायचं बदलायचं आहे. 20x चं काय होणार आहे -20x प्लस 6y चं काय होणार आहे -6y आणि प्लस 2600 चं काय होणार आहे -2600. 21x -20x x 6y 6y कॅन्सल होईल इज इक्वल टू 0 4 - 0 4 26 - 26 0 म्हणजे x देअरफॉर x इज इक्वल टू आपलं या ठिकाणी काय आलेलं आहे 40 आलेलं आहे. ही जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आपण काय करूया इक्वेशन नंबर काय करूया 2 मध्ये किंवा 1 मध्ये ठेवूया. आपण 1 मध्ये ठेवूया. पुट x इज इक्वल टू 40 इन इक्वेशन 1. आता इक्वेशन 1 काय आहे पहा 10x प्लस 3y
इज इक्वल टू 1300. आता 10 ला 10 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे पहा 40 प्लस 3y इज इक्वल टू 1300. 2 0 ला 2 0 4 1 जार 4 प्लस 3y इज इक्वल टू 1300. 3y इज इक्वल टू 1300. हा प्लस 400 राईट साइडला गेला काय होणार आहे मायनस 400. 3y इज इक्वल टू 1300 मधून 400 गेला 900. Therefore y is equal to 900. 3 न मल्टिप्लाय केले 3 न डिवाइड करा. Therefore y is equal to 3 1 जार 3 3 3 जार 9 2 0 ला 0. म्हणजे y ची व्हॅल्यू या ठिकाणी काय आली 300 आली. आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय पहा फाइंड द रेट ऑफ शुगर अँड टी पर किलोग्रॅम. Therefore the rate of sugar per kilogram is equal to x is equal to x ची व्हॅल्यू काय आली पहा ₹40 and the rate of T per kilogram T चा रेट काय आहे आपला y इज इक्वल टू रुपीज. y ची व्हॅल्यू काय आली पहा 300. हे याचं काय असेल आन्सर असेल. एक्झाम्पल पहा टू फाइंड नंबर ऑफ नोट्स दॅट अनुष्का हॅड कंप्लीट द फॉलोइंग ऍक्टिव्हिटी. आता एक ऍक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी काय करायचे कंप्लीट करायचे. सपोज दॅट अनुष्का हॅड डॅश डॅश नोट्स ऑफ ₹100. आता ₹100 च्या या ठिकाणी आपण काय करूया अनुष्काकडे काय करूया एक्स नोट्स आहेत असं आपण काय करूया सपोज करूया. अँड डॅश डॅश नोट्स ऑफ ₹50 ईच. आणि या ठिकाणी वाय नोट्स कशाचे आहेत ₹50च्या ईच आहेत लक्षात घ्या. आता या ठिकाणी दोन कंडिशन दिलेली आहे. फर्स्ट कंडिशन काय सांगते बा अनुष्का बॉट ₹2500 फ्रॉम आनंद ॲज डिनॉमिनेशन्स मेन्शन्ड अबोव. आता 100 रुपयाच्या काय आहेत एक्स नोटा आणि 50 रुपयाच्या वाय नोटा मिळून या ठिकाणी पहिली किंमत काय होते 2500. आणि सेकंड कंडिशन मध्ये काय म्हटले पहा इफ आनंद वुड हॅव गिवन हर द अमाउंट बाय इंटरचेंजिंग नंबर ऑफ नोट्स. आता नंबर ऑफ नोट्स इंटरचेंज करायचे. एक्स नोट्स कुणाच्या होत्या 100च्या होत्या त्या काय करायच्या एक्स नोट्स काय घ्यायच्या 50च्या घ्यायच्या आणि वाय नोट्स 50च्या ज्या होत्या त्या काय करायच्या वाय नोट्स कुणाच्या घ्यायच्या 100च्या घ्यायच्या. म्हणजे या ठिकाणी काय होणार पहा 100y प्लस 50y आणि काय म्हटलंय पुढं अनुष्का वुड हॅव रिसिव्ड ₹500 लेस दॅन द प्रिव्हियस अमाऊंट. प्रिव्हियस अमाऊंट किती होती पहा 2500. याच्यापेक्षा 500 लेस म्हणजे 2500 मायनस 500 किती येणार आहे 2000. आता या ठिकाणी हे उदाहरण आपण सोडूया. सोल्युशन लेट अनुष्का हॅड एक्स नोट्स ₹100 and y notes of ₹50 each. From the first condition, आता फर्स्ट कंडिशन नुसार या ठिकाणी लक्षात घ्या 100 रुपयाच्या एक्स नोट आहेत म्हणजे किंमत काय होणार आहे याची 100 इंटू एक्स मीन्स काय येणार आहे 100x प्लस y नोट्स ऑफ ₹50 म्हणजे 50 इंटू y मीन्स 50y इज इक्वल टू या ठिकाणी किती आहे 2500. आता याच्यामध्ये आपण 50 काय करूया कॉमन काढूया 50 इंटू ब्रॅकेट 50 2 जार 100 2x प्लस 50 ला 50 गेला y इज इक्वल टू 2500. 50 न मल्टिप्लाय केले 50 इकडे डिवाइड करूया 2x प्लस y इज इक्वल टू 2500 अपॉन 50. 0 ला 0 गेला 2x प्लस y इज इक्वल टू 5 5 जार 25 0 ला 0. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 1 देऊया. आता या ठिकाणी पहा नोट्स काय करायचे इंटरचेंज करायचे.
म्हणजे नोट्स इंटरचेंज केल्या म्हणजे आता या ठिकाणी नोट्स कोणते आहेत 100 आणि 50. सुरुवातीला आपण 100च्या काय घेतल्या होत्या एक्स, आता आपल्याला 50च्या काय घ्यायला लागणार एक्स नोट घेणार आणि 50च्या काय घेतल्या होत्या वाय, म्हणून आपण या ठिकाणी 100च्या काय घ्यावं लागेल वाय. अशा पद्धतीने या ठिकाणी नोट्स काय केल्या इंटरचेंज केल्या. फ्रॉम द सेकंड कंडिशन, सेकंड कंडिशन मध्ये काय होणार आहे पहा. 50 रुपीच्या एक्स नोट्स मीन्स काय येणार आहे 50x प्लस 100 रुपीच्या वाय नोट्स म्हणजे काय येणार आहे 100y इज इक्वल टू काय म्हटलंय बघा प्रिव्हियस अमाऊंट जी आहे, प्रिव्हियस अमाऊंट कोणती आहे 2500, याच्यापेक्षा काय म्हटलंय ₹500 लेस मीन्स मायनस काय करावं लागेल या ठिकाणी आपल्याला 500 करावं लागेल. आता या ठिकाणी 50 कॉमन निघाला, 50 इंटू ब्रॅकेट काय येणार आहे x प्लस 52 100 2y इज इक्वल टू 2500 मायनस 500 2000. आता या ठिकाणी 50 ने मल्टिप्लाय केले 50 ने डिवाइड करा, x प्लस 2y इज इक्वल टू 2000 अपॉन काय येणार आहे 50. x प्लस 2y इज इक्वल टू 0 ला 0 गेला, 5 4 20 0 ला 0. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया सेकंड देऊया. आता फर्स्ट आणि सेकंड इक्वेशन कडे जर बघितलं तर या ठिकाणी y चा कोइफिशियंट किती आहे 1, या ठिकाणी y चा कोइफिशियंट किती आहे 2. इथं 2 करण्यासाठी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता या ठिकाणी आपल्याला काय लिहावं लागेल पहा मल्टिप्लाइंग both sides of equation 1 by 2. 2 न मल्टिप्लाय करूया काय येणार आहे 2x into 2 plus y into 2 is equal to 50 into 2. 2x into 2 4x plus y into 2 2y. 52s are 100. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. आता इकडे पाहायचं नाही. आता या ठिकाणी +2y आहे, या ठिकाणी +2y आहे. मग आता या ठिकाणी दोन्हीचं आपल्याला काय करावं लागेल सबट्रॅक्शन करावं लागेल. 2 इक्वेशन जे आहे ते आपण काय करूया 3 मधून सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 3. आता 3 इक्वेशन काय आहे पहा 4x प्लस 2y इज इक्वल टू 100 आणि सेकंड इक्वेशन काय आहे पहा x प्लस 2y इज इक्वल टू 40. आता याचं सबट्रॅक्शन करायचं आहे. सबट्रॅक्शन करायचं आहे म्हटल्यानंतर प्रत्येक पदाचं चिन्ह बदलणार आहे. प्लस x चं मायनस x होणार आहे, प्लस 2y चा मायनस 2y होणार आहे आणि प्लस 40 चा काय होणार आहे मायनस 40 होणार आहे. 3x मायनस x काय येणार आहे 4x मायनस x 3x प्लस 2y मायनस 2y कॅन्सल. 100 मायनस 40 60. Therefore x is equal to 60 ला 60 3 ने मल्टिप्लाय केले 3 ने डिवाइड करा. Therefore x is equal to 3 2s are 6 3 0s are 0. Put x is equal to 20 in equation first. इक्वेशन फर्स्ट मध्ये आपण काय करूया ती व्हॅल्यू ठेवूया. इक्वेशन फर्स्ट काय आहे पहा 2x plus y is equal to 2x plus y is equal to 50. आता 2 ला 2 into x ची व्हॅल्यू काय आहे पहा 20 plus y is equal to काय येणार आहे 50. 22s are 40 plus y is equal to 50. Therefore y is equal to 50 plus 40 राइट साइडला गेला काय येणार आहे -40. Therefore y is equal to 50 minus 40 काय आला 10 आला. शेवटी आन्सर लिहूया. अनुष्का हॅड आन्सर अनुष्का हॅड एक्स नोट्स ऑफ ₹100 म्हणजे या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू काय आली पहा 20 नोट्स ऑफ ₹100 अँड y नोट्स म्हणजे y ची किंमत किती आली 10 नोट्स ऑफ ₹50. हे त्याचं काय असेल उत्तर असेल.
Sum of the present age of Manish and Savita is 31. Manish age 3 years ago was 4 times the age of Savita. Find their present ages. आता या ठिकाणी फोर्थ एक्झाम्पल पहा. आपल्याला प्रेझेंट एजेस काढायचे. कोणाची प्रेझेंट एजेस काढायचे आहेत? मनीष आणि सविता. लेट द प्रेझेंट एज ऑफ मनीष be X years and the present age of Savita be Y years. आता या ठिकाणी फर्स्ट कंडिशन काय दिली बा? सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन मध्ये काय म्हटलेलं आहे? प्रेझेंट एजेसची काय करायची? त्यांची सम करायची आहे. ही सम जी आहे ती काय आहे? 31. म्हणजे काय येणार आहे? एक्स प्लस मनीष प्रेझेंट एज इज एक्स अँड सविताज प्रेझेंट एज इज वाय. एक्स प्लस वाय इज इक्वल टू काय दिलेलं आहे? 31 दिलेला आहे. त्याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया? फर्स्ट देऊया. आता या ठिकाणी पुढे काय म्हटलंय बघा. मनीष एज 3 years ago. आता 3 years ago मनीष एज इज इक्वल टू. आता 3 years ago म्हणजे मागे जायचं आहे. आता प्रेझेंट एज किती आहे मनीषचं? एक्स. 3 years ago म्हणजे काय होणार आहे? 3 वर्षानं तो लहान होणार आहे. म्हणजे काय येणार आहे? एक्स मायनस 3 years. 3 years ago. दुसरं कोण आहे पहा? सविताज एज. सविताचं प्रेझेंट एज काय आहे? वाय. 3 years ago काय होणार आहे? वाय मायनस 3 years. आता फ्रॉम द सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय घातली पहा आपल्याला. मनीष एज 3 years ago was. आता या ठिकाणी इज इक्वल टू घ्यायचं. मनीष एज 3 years ago. मनीषचं एज काय आहे? 3 years ago. एक्स मायनस 3 इज इक्वल टू काय म्हटलंय? 4 times द एज ऑफ सविता. सविताचं एज काय आहे? वाय मायनस 3. त्याचे आपल्याला काय करायचे आहे? 4 times म्हणजे याला 4 न काय करावं लागणार आहे? मल्टिप्लाय करावं लागणार आहे. एक्स मायनस 3 ला एक्स मायनस 3 इज इक्वल टू 4 न मल्टिप्लाय करा. 4 into वाय 4y मायनस 4 3s are 12. आता या ठिकाणी x हा प्लस 4y इकडे आला मायनस 4y इज इक्वल टू मायनस 12 हा मायनस 3 राईट साइडला गेला प्लस 3 झाला. x मायनस 4y इज इक्वल टू मायनस 12 प्लस 3 चिन्ह भिन्न आहे पहा. दोघांची काय करावं लागेल? वजाबाकी. 12 तून 3 गेला 9. मोठी संख्या 12. 12चं चिन्ह कोणतं आहे? मायनस. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया? 2 देऊया. आता फर्स्ट आणि सेकंड मध्ये जर पाहिलं तर एक्स काय आहे? सेम आहे कोइफिशियंट. म्हणजे आता या ठिकाणी प्लस आहे, इथं पण प्लस आहे, म्हणून या दोघांची आपल्याला काय करावं लागणार आहे? सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम 1. 1 मधून काय करूया? 2 इक्वेशन सबट्रॅक्ट करूया. 1 इक्वेशन काय आहे पहा? एक्स प्लस वाय इज इक्वल टू 31. आणि सेकंड इक्वेशन काय आहे? एक्स मायनस 4y इज इक्वल टू मायनस 9. आता आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाचं चिन्ह बदलणार आहे. प्लस एक्सचा काय होणार आहे? मायनस एक्स. मायनस 4y चा काय होणार आहे? प्लस 4y. मायनस 9 चा काय होणार आहे? प्लस 9. एक्स मायनस एक्स कॅन्सल. y प्लस 4y 5y is equal to 31 plus 9 40. Therefore y is equal to 40 ला 40. 5 ने इकडे मल्टिप्लाय केले y ला म्हणजे 5 ने इकडे डिवाइड करावं लागेल. Therefore y is equal to 5 8s are 40. Put y is equal to 8 in equation 1. आता इक्वेशन 1 काय आहे पहा? x plus y is equal to 31.
x प्लस वाय इज इक्वल टू 31. y ची व्हॅल्यू आता 8 ठेवूया म्हणजे काय येणार आहे x प्लस 8 इज इक्वल टू 31. देअरफॉर x इज इक्वल टू 31 प्लस 8 राईट साइडला गेला -8. देअरफॉर x इज इक्वल टू आता 31 मधून 8 गेला किती राहिला 23. आता या ठिकाणी आपल्याला आन्सर लिहावा लागणार आहे. मनीष प्रेझेंट एज is equal to x is equal to 23 years and Savita's present age is equal to y is equal to 8 years. हे याचं काय असेल आन्सर असेल. In a factory, the ratio of salary of skilled and unskilled workers is 5:3. Total salary of one day of both of them is 720 rupees. Find daily wages of skilled and unskilled workers. आता या ठिकाणी पहा सोल्युशन काय फाइंड करायचं सांगितलंय पहा. डेली वेजेस ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर्स. लेट द डेली wage of skilled workers be rupees x and the daily wages of unskilled workers be rupees y घेऊया. आता या ठिकाणी फर्स्ट कंडिशन काय दिली बघा. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन दिलेली आहे द रेशो ऑफ सॅलरी ऑफ स्किल्ड अँड अनस्किल्ड वर्कर. आता स्किल्ड वर्करचा या ठिकाणी जी सॅलरी आहे ती काय आहे x आणि अनस्किल्ड वर्करची जी सॅलरी आहे ती काय आहे y. याचा रेशो म्हणजे x इज टू y इज इक्वल टू काय दिलेला आहे 5:3. म्हणजे x इज टू y इज इक्वल टू काय आला 5:3. आता हे लिहूया आपण. x इज टू y मीन्स x अपॉन y इज इक्वल टू 5:3 मीन्स 5/3. आता या ठिकाणी आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. x इंटू 3 3x इज इक्वल टू 5 इंटू y 5y. आता हा 3x ला 3x हा प्लस 5y लेफ्ट साइडला काय होणार आहे -5y इज इक्वल टू 0. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया फर्स्ट देऊया. आता सेकंड कंडिशन काय दिली पहा. फ्रॉम द सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणतंय पहा. टोटल सॅलरी ऑफ वन डे ऑफ बोथ ऑफ देम इज रुपीज 720. आता वन डे स्किल्ड वर्करची या ठिकाणी सॅलरी काय आहे x आणि वन डे अनस्किल्ड वर्करची सॅलरी काय आहे y. ही जी टोटल आहे याची ती काय आहे 720. म्हणजेच काय येणार आहे x प्लस y इज इक्वल टू 720. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया सेकंड देऊया. आता याच्यामध्ये लक्ष द्या इथं -5 आहे. इथं 5 येण्यासाठी आपल्याला सेकंड इक्वेशनला काय करावं लागेल 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाइंग बोथ साइड्स of equation 2 by 5. 5 ने मल्टिप्लाय करूया काय येणार आहे 5 into x plus 5 into y is equal to 5 into 720. 5 into x 5x plus 5 into y 5y is equal to 5 zeros are 0 5 twos are 10 carry over 1 5 sevens are 35 and 1 36. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया 3 देऊया. आता सेकंड मध्ये चेंज केलाय त्याच्यामुळे पाहायचं नाही. या ठिकाणी -y ला +y काय होतोय कॅन्सल. म्हणजे इक्वेशन 1 आणि 3 चे आपल्याला काय करावं लागणार आहे ऍडिशन करावं लागणार आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 3. आता 1 इक्वेशन काय आहे पहा 3x - 5y इज इक्वल टू 0. आणि थर्ड इक्वेशन काय आहे पहा 5x plus 5y इज इक्वल टू
3600. याचे आपल्याला काय करायचे, ऍडिशन करायचे. 3x + 5x 8x - 5y + y 5y काय होणार आहे, कॅन्सल. 3600. Therefore x is equal to 3600. 8 न मल्टिप्लाय केलं, 8 न डिवाइड करा. Therefore x is equal to 8 4s are 32, 36 - 32 4, 8 5s are 40 आणि 0 ला 0. x is equal to काय आलेलं आहे आपलं 450. Put x is equal to 450 in equation 2. इक्वेशन 2 मध्ये आपण काय करूया, ही व्हॅल्यू ठेवूया. इक्वेशन 2 काय आहे पहा, x + y is equal to 720. x ची व्हॅल्यू काय आहे, 450 + y is equal to 720. Therefore y is equal to 720 plus 450 पलीकडे गेला -450. Therefore y is equal to 0 - 0 0. 2 मधून 5 जात नाही. 1 takes place from the 100 place. 12 - 5 7. 7 - 5 2. y ची व्हॅल्यू जी आली ती आहे, किती आलेली आहे, 270. शेवटी आन्सर लिहूया. The daily wages of skilled workers is equal to rupees x is equal to x ची व्हॅल्यू काय आली, rupees 450. And the daily wages of unskilled workers is equal to rupees y is equal to y ची व्हॅल्यू काय आली, rupees 270. हे त्याचं काय असेल, उत्तर असेल. Places A and B are 30 km apart and they are on a straight road. Hamid travels from A to B on bike. At the same time, Joseph starts from B on bike travels towards A. They meet each other after 20 minutes. If Joseph would have started from B at the same time, but in opposite direction instead of towards A, Hamid would have caught him after 3 hours. Find the speed of Hamid and Joseph. आता या ठिकाणी पहा काय दिलेलं आहे. प्लेसेस ए अँड बी आर 30 किलोमीटर अपार्ट. आता ए आणि बी प्लेस आहे. समजा या ठिकाणी हे ए प्लेस घेतलं आणि या ठिकाणी आपण काय घेऊया, बी प्लेस घेऊया. आणि हे जे दोन प्लेस आहेत, त्या दोन प्लेस मधलं डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स या ठिकाणी काय दिलेलं आहे, 30 किलोमीटर दिलेलं आहे. आता या ठिकाणी ही जी दोन गावं जी आहेत ती काय आहे, ठिकाणं जी आहेत ती एका स्ट्रेट रोड वरती आहे. हमीद ट्रॅव्हल्स फ्रॉम ए टू बी ऑन बाईक. हमीद जो आहे तो हमीद कुठून चाललेला आहे, ए कडून बी कडे चाललेला आहे. म्हणजे हमीद इकडे चाललेला आहे बी कडे. ऍट द सेम टाइम जोसेफ स्टार्ट्स फ्रॉम बी ऑन बाईक. आणि बी पासून कोण जातोय, जोसेफ जातोय. आणि जोसेफ कुठं चाललाय, टुवर्ड्स ए, म्हणजे ए कडे निघालाय. समजा हे दोघ जण या ठिकाणी मध्ये कुठेतरी भेटत असतील, या ठिकाणी भेटले असं समजूया आपण. आणि हे दोघ जण या ठिकाणी एकमेकांना किती वेळानंतर भेटत आहेत, 20 मिनिटांनंतर भेटत आहेत. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, हमीद ए कडून बी कडे निघाला, जोसेफ बी कडून ए कडे निघाला आणि दोघं एकमेकांना या ठिकाणी काय करत आहेत, 20 मिनिटांनंतर भेटत आहेत. तर या ठिकाणी हे जे अंतर आहे हे अंतर काय आहे, 30 किलोमीटर. म्हणजे हमीदनं कापलेलं अंतर अधिक जोसेफनं कापलेलं अंतर बरोबर या ठिकाणी काय होणार आहे, 30 किलोमीटर येणार आहे. आता या ठिकाणी आपण स्पीड घेऊया पहिल्यांदा. लेट द स्पीड ऑफ हमीद, द स्पीड ऑफ हमीद बी x किलोमीटर पर आवर and the speed of Joseph b y किलोमीटर पर आवर. आता या ठिकाणी डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स काय दिलेलं आहे, 30 किलोमीटर दिलेलं आहे.
डिस्टन्स इज इक्वल टू 30 किलोमीटर. आणि हे दोघं जण एकमेकांना किती वेळानंतर भेटत आहेत? 20 मिनिटानंतर. म्हणजे टाइम जो आहे तो टाइम इज इक्वल टू काय दिलेला आहे? 20 मिनिट्स दिलेला आहे. आता मिनिटचं रूपांतर आपण कशामध्ये करायचं आहे? आवर्स मध्ये करायचं आहे. 20/60 इज इक्वल टू 1/3 आवर्स. आता या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला माहित आहे, हे डिस्टन्स आहे दोघांचं. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. याचा आपल्याला काय करायचं आहे? उपयोग करायचा आहे. सुरुवातीला या ठिकाणी हमीद ट्रॅव्हल्ड डिस्टन्स in 20 minutes is equal to speed into time. स्पीड काय आहे पहा हमीदचा x इंटू टाइम काय आहे 1/3 इज इक्वल टू x1 x/3. त्यानंतर सेकंड कोण आहे पहा? जोसेफ ट्रॅव्हल्ड डिस्टन्स in 20 minutes is equal to speed into time. आता या ठिकाणी लक्षात घ्या, याचा स्पीड जो आहे तो जोसेफचा काय आहे y इंटू त्यालाही किती वेळ लागलेला आहे 20 मिनिट्स म्हणजे 1/3 y1/3 आणि हे दोघं जण हा इकडून जातोय आणि हा इकडून जातोय. हे दोघं जण या ठिकाणी एकमेकांना भेटतायत. म्हणजे ह्या दोघांनी मिळून टोटल अंतर किती पार केलेलं आहे? 30 किलोमीटर अंतर पार केलेलं आहे. म्हणजे फ्रॉम द फर्स्ट कंडिशन काय येणार आहे? हमीद ट्रॅव्हल्ड डिस्टन्स इन 20 minutes प्लस जोसेफ ट्रॅव्हल्ड डिस्टन्स इन 20 minutes इज इक्वल टू 30. आता हमीद ट्रॅव्हल्ड डिस्टन्स इन 20 minutes काय आहे? x/3 प्लस जोसेफ ट्रॅव्हल्ड डिस्टन्स इन 20 minutes काय आहे? y/3 इज इक्वल टू काय येणार आहे? 30. आता या ठिकाणी डिनोमिनेटर सेम आहे म्हणजे काय येणार आहे पहा x + y/3 इज इक्वल टू 30. आता 3 ने डिवाइड केले, इकडे 3 ने काय करावं लागेल? मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच काय येणार आहे? x + y इज इक्वल टू 30 into 3. Therefore x + y इज इक्वल टू 33 are 90. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया? फर्स्ट देऊया. आता सेकंड कंडिशन मध्ये काय म्हणते पहा, हेच ए आणि बी आहे. लक्षात घ्या, ए आणि बी मधलं अंतर किती आहे? 30 किलोमीटर आहे. या ठिकाणाहून कोण चाललेला आहे? हमीद चाललेला आहे. आणि या ठिकाणी कोण चाललेला आहे? जोसेफ चाललेला आहे. पण आता काय होते पहा, इफ जोसेफ वुड हॅव स्टार्टेड फ्रॉम बी ऍट द सेम टाइम बट इन द अपोजिट डायरेक्शन. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा जो आहे तो हा अपोजिट डायरेक्शनला जाणार आहे. म्हणजे या बाजूला निघणार आहे. म्हणजे आता हे दोघं जण या ठिकाणी कुठेतरी भेटले असं समजूया आपण. सी या ठिकाणी भेटले असं समजूया. म्हणजे या ठिकाणी काय होणार आहे पहा, हमीद आणि जोसेफ हे 3 तासानंतर एकमेकांना भेटणार आहे. आता सुरुवातीला या ठिकाणी आपण काय करूया? डिस्टन्स जो आहे तो हा ए टू बी काय आहे? 30 सेंटीमीटर आहे, 30 किलोमीटर आहे. आणि टाइम जो आहे तो टाइम या ठिकाणी आता किती येणार आहे? 3 आवर्स आहे. पहा या ठिकाणी हमीद वुड हॅव कॉट हिम आफ्टर 3 आवर्स. टाइम इज इक्वल टू 3 आवर्स. आता सुरुवातीला हमीद ट्रॅव्हल्ड डिस्टन्स in 3 hours is equal to speed into time. आता हमीदचं स्पीड जे आहे ते x आहे इंटू त्याला टाइम किती लागलेला आहे 3. म्हणजेच काय येणार आहे? 3 into x 3x.
त्यानंतर जोसेफ ट्रॅव्हल्ड डिस्टन्स इन 3 hours इज इक्वल टू स्पीड इंटू टाइम. स्पीड काय आहे पहा त्याचं y इंटू टाइम काय आहे तो त्याला आहे 3 तास. 3 इंटू y 3y. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हमीद इथून निघालेला आहे. हमीदचं जे अंतर आहे ते हमीदचं अंतर A to C जे आहे ते काय आहे 3x आहे. आणि जोसेफ बी पासून निघालेला आहे तो सी पर्यंत गेलेला आहे. ते जे अंतर आहे ते अंतर जोसेफचं या ठिकाणी लक्षात घ्या काय आहे 3y आहे. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, इथून इथपर्यंत गेल्यानंतर 3x, इथून इथपर्यंत गेल्यानंतर 3y आणि A to B अंतर काय आहे पहा 30 किलोमीटर. म्हणजे AC मधून या ठिकाणी काय घालावं लागेल BC घालावं लागेल. त्यावेळेस बरोबर काय येणार आहे AP येणार आहे. मग AC हे डिस्टन्स कुणी पार केलेलं आहे हमीदनं. मग या ठिकाणी फ्रॉम द सेकंड कंडिशन काय होणार लक्षात घ्या, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय हमीद किंवा हमीद ट्रॅव्हल्ड डिस्टन्स इन 3 hours मायनस जोसेफ ट्रॅव्हल्ड डिस्टन्स इन 3 hours इज इक्वल टू काय येणार आहे 30. आता हमीदचं किती झालाय 3 तासामध्ये किती गेलेला आहे हा 3x मायनस जोसेफ ट्रॅव्हल्ड डिस्टन्स इन 3 hours 3y इज इक्वल टू या ठिकाणी किती येणार आहे 30. या ठिकाणी आपण 3 कॉमन काढूया. 3 इंटू ब्रॅकेट x मायनस y इज इक्वल टू 30. x मायनस y ला x मायनस y इज इक्वल टू 30. इकडे 3 ने मल्टिप्लाय केले, इकडे 3 ने डिवाइड करा. x मायनस y इज इक्वल टू 3 10s are 30. याला इक्वेशन नंबर आपण काय देऊया सेकंड देऊया. फर्स्ट आणि सेकंड कडे पहा, प्लस y मायनस y काय होईल कॅन्सल होईल. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 we get वन इक्वेशन काय आहे पहा x प्लस y इज इक्वल टू 90 आणि सेकंड इक्वेशन काय आहे पहा x मायनस y इज इक्वल टू 10. याचे ऍडिशन करूया. x प्लस x 2x प्लस y मायनस y कॅन्सल. 90 प्लस 10 100. therefore x is equal to 100. 2 ने मल्टिप्लाय केले, 2 ने डिवाइड करा. therefore x is equal to 2 5s are 10. 0 ला 0. x ची व्हॅल्यू जी आहे ती x ची व्हॅल्यू आपली काय आली 50 आली. पुट x is equal to 50 in equation 1. इक्वेशन 1 काय आहे पहा x plus y is equal to 90. x च्या जागी 50 ठेवा. 50 plus y is equal to 90. therefore y is equal to 90 plus 50 राइट साइड ला गेला minus 50. therefore y is equal to 90 minus 50 काय येणार आहे 40. आता शेवटी आन्सर लिहूया आपण. the speed of Hamid is equal to x is equal to 50 kilometer per hour and the speed of Joseph is equal to y is equal to 40 kilometer per hour. हे याचं काय असेल उत्तर असेल.